स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. स्वागत होतंय साहेबांचं. निश्चितच फटका पहा मित्रांनो, चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. सुरुवात झाली आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ऐकूया आपला भूमिपुत्र आवाज सन्माननीय दीपक सुतार सर यांना. धन्यवाद. थँक्यू. पहिलाच चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर पिचला लॉफ करून दिलं काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या मधून चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. कल्पेशने 6 धावांनी आपलं खातं ओपन केलं. खूपच चांगली सुरुवात करून दिली. मयूरच्या विरोधामध्ये हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस फुल टच होता, मात्र बॅटची एज लागली आहे. पहिल्या धावेचा प्रयत्न होतोय. सुरुवातीला पहिली धाव नाकारली होती, मात्र चेंडू दूर गेल्यानंतर त्या ठिकाणी शतरक्षक नसताना ही एक सिंगल धाव येते. पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर एक सिंगल धाव जोडली गेली. पहिल्या 2 चेंडूमध्ये 7 धावा खर्च करत असताना गोलंदाज मयूर. नवीनचे प्रेक्षक जोडले गेलेत, मान्यवर जोडले गेलेत. त्यांच्या माहितीसाठी सांगेन, आजच्या दिवसातील तिसरी मॅच. दोन्ही विजयी संघ या मॅच मध्ये लढत असताना बॅटिंग करताना क्षितिज स्पोर्ट अतकोली संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये मीनाक्षी स्पोर्ट कांदली संघ नाणेफेक जिंकल्यानंतर शतरक्षणाची जबाबदारी स्वीकारताना आपल्याला पाहायला मिळतोय. राईट हँड ओव्हर द विकेटने पुढचा चेंडू. यावेळेस लेग स्टंपच्या खूपच दूर राहिला. पंच वाईटचा इशारा करत असताना अवंतर धाव खर्च केली आणि धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचते. चांगली सुरुवात झाली आहे या मॅच मध्ये क्षितिज स्पोर्ट अतकोली संघाची. पहिल्याच चेंडूवर षटकार आला, त्यानंतर एक सिंगल धाव आली आहे आणि त्यानंतर वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 2 चेंडू 8 धावा. यावेळेस स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली. दरम्यान रिझनकडे चेंडू ट्रॅव्हल होत होता. 3 शतरक्षकांनी पाठलाग केलाय, तोपर्यंत येथे एक सिंगल धाव. धावसंख्या 9 वर जवळजवळ 24.0च्या हिशोबाने या ठिकाणी करण रडेटला सुरुवात केली आहे. एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल, कारण का दोन्हीही मजबूत संघ या मॅच मध्ये लढताना आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे मीनाक्षी स्पोर्ट कांदले आणि त्यांच्या विपक्षामध्ये क्षितिज स्पोर्ट अतकोली संघ. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, शांत ठेवलं यावेळेस बॅटर कल्पेश याला. चांगला परिवर्तन पाहायला मिळालं गोलंदाज मयूरच्या माध्यमातून. मयूरच्या विरोधात याच कल्पेशने या इनिंग मध्ये जेव्हा डावाला सुरुवात झाली तेव्हा षटकाराने आपलं खातं ओपन केलं. त्या कल्पेशला यावेळेस गतीमध्ये परिवर्तन करून शांत ठेवले. रियाज शेख दरम्यान आमच्यापर्यंत जोडले गेलेत. आपले देखील हार्दिक स्वागत. विनंती असेल का आपण व्यासपीठावर असे वेलकम. दरम्यान एक सिंगल धाव पूर्ण होते. एका सिंगलच्या मदतीने स्कोर बोर्ड पुढे जात असताना 10 या अंकावर. त्याचबरोबर सन्माननीय साजनजी शेख साहेब सुद्धा उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे आपण सुद्धा या मंचावरती. साजनजी शेख, धावफलकावरती 10 धावा 10. नक्कीच प्रकाशजी भोईर साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचले. प्रकाशजी भोईर साहेबांचा जर आपण विचार केला तर त्यांच्या माध्यमातून षटकारांच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयाची रक्कम या ठिकाणी लावली गेली आहे. यावेळी शॉर्ट लेनचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र संपर्क करू शकला नाहीये. अजून एक चांगला चेंडू गोलंदाज मयूरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर क्रमांक पहिली या ठिकाणी समाप्त झाल्याने पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना क्षितिज स्पोर्ट अतकोली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 या अंकावर. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, त्यानंतर मात्र चांगली गोलंदाज मयूरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्यांनी कमबॅक केलं, त्यानंतरचे 5 चेंडू आणि फक्त 9 धावा खर्च केल्यात. प्लस पॉईंटचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये कुठल्या प्रकारची विकेट गमावली नाहीये ती अतकोली संघाने. बॅटरचा विचार केला तर कल्पेशने 5 चेंडू फेस करत असताना त्याच्या खात्यामध्ये 7 धावा आल्यात. तर अनिलने एका सिंगल धावेशी आपलं खातं ओपन केलं. सध्या आपण पाहू शकता मान्यवर आमच्या VIP डायसवर प्रकाशजी भोईर साहेब, त्याचबरोबर रवींद्रजी विशे साहेब आणि त्याचबरोबर विजयजी भोईर साहेब या स्पर्धेचा आनंद घेत असताना आमच्या मुख्य व्यासपीठावर त्यांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. दुसऱ्या ओव्हरला होते सुरुवात. पहिला चेंडू यावेळी टॅप करून दिले. पॉइंट मध्ये शतरक्षक नव्हता, बॅकवर्ड पॉइंटचा शतरक्षक पोहोचतोय
अतिशय वेगाने चपल्याने त्या ठिकाणी शतरक्षण केलं. तोपर्यंत एक सिंगल धाव येते. दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी विशालवर दिली होती आणि पहिल्या चेंडूवर सिंगल धाव खर्च केली आहे. राईट हँड उर्थ विकेटने विशाल यावेळेस टॅप केलं एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये डीप मध्ये शतरक्षक आहे. एक सिंगल धाव येते. जेव्हा चुकीचा चेंडू टाकला जात नाही तेव्हा सिंगल डबलने स्कोरबोर्ड धावत ठेवणं हे महत्वाचं असतं. असं म्हटलं जातं ना का क्रिकेटमध्ये सिंगल डबलला पाईपलाईन म्हटली जाते. तुमचं स्कोरबोर्ड चालू ठेवण्याचं काम सिंगल डबल धावा करत असतात. तेच या ठिकाणी अनिल आणि कल्पेश करताना आपल्याला पाहायला मिळतोय. वारंवार ऑफ स्टंपच्या बाहेर थोडीशी उसली देत असताना गोलंदाजी करताना आपल्याला विशाल पाहायला मिळतोय. अजून एक चांगला चेंडू. पहिल्या 3 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केलेत. खूपच चांगली गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये देखील पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मीनाक्षी स्फोट कांदली संघाकडून यावेळी स्प्लिक करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग शॉट. त्या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये शतरक्षक होता. एक सिंगल धाव येते. पहिल्या चेंडूवर षटकाराला सुरुवात तर दमदार केली होती बॅटर कल्पेशाने. त्यानंतर मात्र दोन्ही सलामीवीरांना शांत ठेवलं गेलंय गोलंदाज विशालच्या माध्यमातून. अनिलचा विचार केला तर अनिलने 4 चेंडू फेस केले. त्याच्या खात्यामध्ये 3 धावा आल्यात. तर सध्या स्ट्राईक एंडवर कल्पेश आहे. त्याने 6 चेंडू फेस करत असताना त्याच्या खात्यामध्ये 8 धावांचं योगदान आपल्याला पाहायला मिळतं. 7.20च्या हिशोबाने आतापर्यंत धावा उभारल्या गेलेत. यावेळेस मिस टायमिंग शॉट. हवेमध्ये चेंडू मात्र मिड ऑफ मध्ये शतरक्षक नव्हता. कव्हरचा शतरक्षक पोहोचेल तोपर्यंत येते एक सिंगल धाव. आपण दुसऱ्या ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडू टाकले गेलेत आणि 5 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केलेत. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका आला नाहीये. या शेवटच्या चेंडूवर स्ट्राईक एंडवर अनिलच्या माध्यमातून एक मोठा फटका येईल का? चांगली गोलंदाजी राहिली आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर मीनाक्षी स्फोट कांदी संघाची. ऑफस्टंपच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एच लागली. फ्लाय स्लिप मध्ये शतरक्षक आहे. त्या ठिकाणी मिळते एक कुठल्या प्रकारची धाव घेतली नाही. डॉट चेंडूने ओव्हर क्रमांक दुसऱ्या ठिकाणी समाप्त झाल्याने 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना या पहिल्या इनिंग मध्ये क्षितिज स्फोट अतकोली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 या अंकावर. पहिल्या ओव्हरचा जर आपण विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या. चांगली गोलंदाजी राहिली मयूर यांची. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये विशालने फक्त 4च धावा खर्च केल्या. अप्रतिम आणि दर्जेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. रुपेश दादा जाधव त्यानंतर प्रकाशजी भोईर साहेब यांचं हे चित्र आपल्याला आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहायला मिळतं. त्यानंतर रवींद्रजी विशे साहेब, विजयजी भोईर साहेब सध्या मॅनवर या स्पर्धेचा आनंद घेताना आमच्या मुख्य व्यासपीठावरून आपलं पुनश्च एकदा एवन चोडी निवृत्ती मगर सर आणि रुपेश दादा जाधव यांच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. तर 6.5च्या सरासरीने आतापर्यंत अतकोली संघाने धावसंख्या उभारली आहे. प्लस पॉईंटचा विचार केला तर कुठल्याही प्रकारची विकेट गमावली नाहीये. सलामीवीर कल्पेश आणि अनिल अजूनही खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतात. कल्पेशच्या बॅटमधून एक षटकार आला आहे. तोच कल्पेश यावेळी स्ट्राईक एंडवर तिसऱ्या ओव्हरचा सामना करण्यासाठी आणि त्याच्या विपक्षामध्ये गोलंदाजी करत असताना हृदिक आपल्याला पाहायला मिळतोय. राईट अँड राऊंड द विकेटने कल्पेशसाठी यावेळी स्प्लिक करून दिलाय. उंची गाठलीये. अंतर गाठता आलं नाही. शतरक्षक चेंडूच्या खाली आणि पहिली विकेट गमवत असताना क्षितिज स्फोट अतकोली संघ. कॅच आउट कल्पेश. मध्ये आपण पाहू शकता कशा पद्धतीने फ्लिप करण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू खाली मनीष यांनी सुंदर झेल पकडली. सलामीवीर कल्पेशला माघारी परतवलं. बादवण्यापूर्वी जर आपण कल्पेशचा विचार केला तर 9 धावांचं योगदान त्याने या मॅच साठी दिले. 7 चेंडू फेस करत असताना पहिली विकेट गमावली. पहिली विकेट नंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. निलेश आपल्याला पाहायला मिळेल.
तिसरी ओव्हर संपल्यानंतर त्या ठिकाणी थोडंसं ब्रेक होईल. ड्रिंक ब्रेकमध्ये आपण व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा सन्मानाने सत्कार करणार आहोत. हे सुंदर टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतं प्रिन्स मूवीच्या माध्यमातून. खेळाडू कक्षामधून डगआउटून नवीन बॅटर मैदानामध्ये येत असताना त्याला देखील कॅमेरामॅनने अतिशय देखण्या पद्धतीने कॅच केले गेले. निलेश स्ट्रायकिंगवर येत असताना 13वर पहिला अद्रा बसलाय. करंट रेटचा विचार केला तर 7.00च्या हिशोबाने आतापर्यंत धावसंख्या उभारल्यात. या पहिल्या इनिंगमध्ये क्षितिज स्पोर्ट अतकोली संघ बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऋतिक गोलंदाज ओव्हर क्रमांक 3 आणि या ओव्हरचा दुसरा चेंडूसाठी सज्ज झालाय. राईट हँड राऊंड द विकेटने निलेशसाठी. यावेळी ऑफ स्टंपच्या बाहेर होऊन उडवण्याचा प्रयत्न केला होता स्क्वेअर द विकेट, मात्र संपर्क करता आला नाही. गतीचा वापर केला यावेळी गोलंदाज ऋतिक याने आणि परिणाम डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळालं. आज थोडंसं वातावरणामध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं धुक्याचं वातावरण पाहायला मिळतं. सकाळपासूनच या मैदानावर थोडीशी थंडी हवा आपल्याला पाहायला मिळाली. पुढचा चेंडू यावेळेस अजून एक सुंदर चेंडू. या गोलंदाजीच्या भात्यामध्ये एकापेक्षा एक चेंडू आहेत. त्याचं प्रात्यक्षिक तो दाखवताना आपण पाहू शकता. अतिशय सुंदर त्याची ऍक्शन राऊंड द विकेटने मारा करत असताना थोडासा टप्पा पडल्यानंतर आउट स्विंग होत असताना हा चेंडू पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर त्याने विकेट प्राप्त केली. तिथूनच त्याचा आत्मविश्वास वाढला आणि त्या वाढलेल्या आत्मविश्वासाने त्यानंतरचे 2 डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. शांत केले बॅटर निलेश याला. खातं देखील ओपन केलं नाही नवीन बॅटर निलेश याने राऊंड द विकेटने. यावेळेस प्रॉपर संपर्क झाला नाहीये. समोरच्या दिशेने फक्त हलक्या बॅकलिपचा वापर केलाय. त्या ठिकाणी मिळते सिंगल धाव निलेशच्या खात्यामध्ये. एका सिंगलच्या मदतीने खूप वेळानंतर स्कोरबोर्ड पुढे जात असताना 14 या अंकावर 1 गडी बाद. यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल जय गणेश वाफाले ए आणि त्यांच्या विपक्षामध्ये स्वराज्य 11 ढोले. तर पहिली इनिंग संपल्यानंतर आपण टॉच बॉक्स मध्ये त्याच्या अगोदरच उपस्थिती दाखवायची. चांगली गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये मयूरने फक्त 9 धावा खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये विशालने 4 धावा खर्च केल्या आणि आता मात्र ऋतिक चांगली गोलंदाजी करतोय. त्यांनी 4 चेंडू टाकलेत, 1 विकेट आणि 1 सिंगल धाव खर्च केली. अजूनही तिसऱ्या ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक आहेत. थोडंसं शतरक्षण मध्ये परिवर्तन करत असताना मीनाक्षी स्पोर्ट कांदली संघ राऊंड द विकेटने. गती कमी आहे. शॉर्ट लेनचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर राहिलाय. खूपच दूर असताना वाईडचा इशारा. नक्कीच सूचना येते की बॅट्समन्सने कुठल्या प्रकारचे पंचांकडे अपील करू नका. आमचे पंच अतिशय त्यांच्याकडे अनुभव आहे. नितीनजी चंदे आमच्याशी जोडले गेले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. दरम्यान झेल ड्रॉप होते. एक योगदान मिळत असताना 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. 2 शतरक्षक त्या ठिकाणी होते, मात्र झेल कॅच करता आली नाही. आपण रिप्लेमध्ये पाहू शकता कशा पद्धतीने ऑफ स्टंपच्या बाहेर होऊन उडवण्याचा प्रयत्न होता, मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. अगोदरच त्या ठिकाणी शतरक्षक अंदाज बांधता आला नाही आणि चेंडूची लेंथ न ओळखता पुढे आला होता. कॅच ड्रॉप होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी राहिली आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज ऋतिक याच्या माध्यमातून स्ट्राईकवर आलेली. यावेळी थोडासा शॉट होता, त्याला पुल करून दिला आणि पॉवरफुल षटकार. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर येतील. 6 धावा. निश्चितच मित्रांनो, आपण पाहतोय स्वराज 11 ढोळे आयोजित ढोळे चषक 2023चा हा रणसंग्राम. सन्माननीय निवृत्ती मगर सर, त्याचबरोबर सन्माननीय रुपेजी जाधव साहेब यांच्या सुपीक संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा. या स्पर्धेला भेट देण्यासाठी सन्माननीय राहुलजी रहाटे साहेब साईद आमचे ओनर आहेत, त्याचबरोबर डेव्हलपर सन्माननीय नितीनजी चंदे साहेब यांचं सुद्धा शुभागमन झालं. या सर्व मान्यवरांचं शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करूया. मंचावरती आपण जाऊया मित्रांनो. मंचावरती आपण पाहू शकाल दर्जेदार मान्यवरांची सातत्यानं मांदी याळी आपल्याला पाहायला मिळतीये. भगवा मानाचा, भगवा अभिमानाचा, भगवा स्वाभिमानाचा या भगव्याचे पुजारी, शिवसेनेचा बुलंद आवाज, शिवसेना जिल्हा प्रमुख
माजी सभापती ठाणे जिल्हा सन्माननीय प्रकाशजी भोईर साहेब उपस्थित आहेत. साहेबांचा यथोचित मान सन्मान आपल्या मंचावरती केला जाईल. मी या स्पर्धेचे सर्वेसर्वा सन्माननीय रुपेशभाई जाधव यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते साहेबांचा यथोचित मान सन्मान जीव सन्माननीय रवींद्रजी विशे साहेब उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा शुभ सन्मान आपल्या मंचावरती केला जाईल. मी रुपेशजी जाधव यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते साहेबांचा अतकोली गावचे प्रतिष्ठित नागरिक सन्माननीय विजयजी भोईर साहेब उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा शुभ सन्मान आपल्या मंचावरती केला जावा. सन्माननीय विजयजी भोईर साहेब यांचा शुभ सन्मान आपल्या मंचावरती केला जातोय. या गावचे जावई सन्माननीय रियाजबाई शेख उपस्थित आहेत बदलापूरवरनं. त्यांचा सुद्धा शुभ सन्मान आपल्या मंचावरती केला जावा. मी विनंती करतोय आपल्या मंचावरती साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जावा. यंग डॅशिंग डायनॅमिक पर्सनॅलिटी आपण पाहू शकाल मंचावरती सन्माननीय राहुलजी रहाटे साहेब साईदामचे ओनर डेव्हलपर साहेबांचा शुभ सन्मान आपल्या मंचावरती केला जाईल. मी रुपेशजी जाधव साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्माननीय राहुलजी रहाटे साहेब यांचा शुभ सन्मान आपल्या मंचावरती केला जावा. सर्व तमाम लाडक्या मान्यवरांचं सर्व पाहुण्यांचं सहर्ष हार्दिक मनपूर्वक स्वागत. जाऊया मैदानावरती. मॅच चालू आहे मित्रांनो. विद्यमान सामना मैदानावरती पेश होतोय. ओर टू कॉमेंट्री बॉक्स दीपकजी सुतार सर. नक्कीच धन्यवाद. चौथं षटक प्रगती पथावर धावसंख्येचा जर विचार केला तर 2 गडी बाद असताना 28 या अंकावर धावसंख्या जाऊन पोहोचले. आपण रिप्ले मध्ये पाहिलं कशा पद्धतीने आताच विकेट घेतली रनआउटच्या रूपाने. खूपच चांगले क्षेत्ररक्षण फेके आणि गोलंदाज विशालने त्या ठिकाणी रनआउटच्या रूपाने विकेट प्राप्त केली आहे. 2 विकेट गेल्यानंतर सध्या आपण पाहू शकता स्ट्राईक एंडवर अनिल आणि नॉन स्ट्राईक एंडवर प्रमोद. अनिलचा जर विचार केला तर 7 चेंडू फेस करत असताना त्याने 11 धावा आपल्या खात्यामध्ये जमा केल्यात. नवीन जे प्रेक्षक जोडले गेले त्यांच्या माहितीसाठी नक्कीच सांगेन की दोन्ही विजय झाले संघ या मॅच मध्ये लढत असताना एकीकडे मीनाक्षी स्पोर्ट कानली आणि त्यांच्या विपक्षामध्ये क्षितिज स्पोर्ट अतकोलीमध्ये ही लढाई पाहायला मिळते. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना अतकोली संघ कानलीच्या विपक्षामध्ये 28 धावांपर्यंत जाऊन पोहोचलाय राईट हँड ओव्हर द विकेटने. यावेळेस कट लागली बॅटशी फ्लाय स्लिप मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. अतिशय वेगाने चेंडू मागच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. मिळते त्या ठिकाणी एक सिंगल धाव नाही डॉट धाव घेतली नाहीये. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. कारण रनचा विचार केला तर 8.0 हिशोबाने आतापर्यंत धावसंख्या उभारली गेली. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कारण चौथं षटक प्रगती पथावर आहे आणि धावसंख्या फक्त 28 वर जाऊन पोहोचले. 2 गडी बाद असताना जरी विकेट असल्या तरी मात्र धावसंख्येला लगाम लावला गेला गोलंदाज विशालच्या माध्यमातून. यावेळी लेन खूपच सुंदर होती. मागच्या दिशेने थोडीशी मिस फील आउट फास्ट
फास्ट असताना चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो या ठिकाणी बायचा चौकार. नक्कीच कुठल्या प्रकारचा संपर्क झाला नव्हता, पण रिप्ले मध्ये पाहू शकतो कशा पद्धतीने लेंथ टाकली होती. लेंथ खूपच सुंदर होती, मात्र यष्टीरक्षकाने थोडीशी चुकी केली आहे. यॉर्कर लाईनचा चेंडू यष्टीरक्षक बीड झाला, मागच्या दिशेने शतरक्षकाला देखील शतरक्षण करता आलं नाहीये आणि फाईन स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर नशिबाचा चौकार पाहायला मिळतोय. या 4 धाब्यांच्या मतीने धावसंख्या जाऊन पोचली ती 32 अंकावर. या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर देखील चौकार आला होता, त्यानंतर मात्र विशालने चांगलं कमबॅक केलं होतं. यावेळी शतरक्षणाने साथ सोडली आणि बायच्या रूपाने चौकार आपल्याला पाहायला मिळाला. यावेळी शॉट होता, थोडीशी बॅटची एज लागली, यष्टीरक्षकांनी पुन्हा एकदा चुकी केली होती, मात्र मागच्या शतरक्षकाची चुकी सुधारली आणि विकेट क्रमांक 3 या ठिकाणी गमावताना क्षितिज स्फोट अतकोली संघ 32 या धावसंख्येवर. हे समाजसेवक आला नवाला गोरगरिबांचा वाली, समाजसेवक आला नवाला गोरगरिबांचा वाली. आमच्या रुपेश दादाची आता पाहून दुनिया दिवानी झाली, आमच्या रुपेश दादाची आता पाहून दुनिया दिवानी झाली. गाणं आपल्याला डीजे काव्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं, त्यामध्ये रुपेश दादांची चर्चा त्या गाण्यामध्ये नक्कीच केली गेली. 4 ओव्हर या ठिकाणी समाप्त झाल्यात आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना क्षितिज स्फोटा अतकोली संघाची धावसंख्या जाऊन पोचली ती 32 वर 3 गडी बाद. अजूनही 2 ओव्हर 1 ओव्हर शिल्लक आहे. आपण करंडचा विचार केला तर 8.00च्या हिशोबाने आतापर्यंत धावा उभारल्यात. एक लढाई लढू शकतो एवढा स्कोर या इनिंगमध्ये उभारले, कारण का अतकोली संघाचा विचार केला तर त्यांच्याकडे देखील चांगली गोलंदाजी आहे. मात्र अजूनही शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा येतील, एक 50चं लक्ष ठेवलं, अजूनही 15 धावा जरी आल्या तरी एक मोठी लढाई आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. ओव्हर क्रमांक 5व्याला होते सुरुवात आणि 5व्या ओव्हरची जबाबदारी गोलंदाज सौरभवर दिली आहे. स्ट्राईक एंडवर नवीन बॅटर प्रमोद आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड विकेटने पहिला चेंडू उडवला, मिस टायमिंग शॉट, स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि विकेटचं पतन. परतावं लागतं माघारी, कुठल्याही प्रकारचं खातं ओपन करता बॅटर प्रमोद याला. पण पाहू शकता रिप्लेमध्ये कशा पद्धतीने विकेट गेली. त्यानंतर फ्रंट फुटला उडवण्याचा प्रयत्न केला, मात्र कव्हर क्रॉस करू शकला नाही. इनफिल्डमध्ये सुंदर झेल गोलंदाज शुभमच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 4थी विकेट 32 या धावसंख्येवर. त्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनोज आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी राहिली आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर मीनाक्षी स्पोर्ट कांदली संघाची धावसंख्येला लगाम लावण्यामध्ये यश प्राप्त केले पहिल्या इनिंगमध्ये. कित्येक मान्यवर कित्येक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेताना त्यांचं सर्वांचं हार्दिक स्वागत. सकाळपासून आपण पाहतोय स्पर्धेचा दुसरा दिवस, सकाळच्या क्षेत्रापासून मान्यवरांची मांदी आली आहे. कित्येक पाहुणे या स्पर्धेला भेट देताना आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचं पुनश्च एकदा आपण हार्दिक स्वागत करूया. जाऊया मॅचकडे. डावकडा फलंदाज खूपच दुरून खेळण्याचा प्रयत्न केला, लेंथ खूपच चांगली होती, गतीचा देखील वापर केला. अजून एक सुंदर चेंडू गोलंदाज सौरभच्या माध्यमातून. पाचव्या ओव्हरचा जर आपण विचार केला, पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली, त्यानंतर त्याचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल आणि आत्मविश्वास ही यशासाठी असलेली मोठी शक्ती मानली जाते आणि त्या शक्तीनेच तो गोलंदाजी करतोय. त्यानंतर अजून एक डॉट चेंडू गोलंदाज सज्ज सौरभ मनोजसाठी. त्याला प्रत्युत्तर दिले जाईल का? या बिल्लीस नाहीये, प्रॉपर संपर्क करता आला नाहीये. हलक्या बॅपलीचा वापर केला, डीप मध्ये शतरक्षक आहे तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव मनोजच्या खात्यामध्ये. त्याचं खातं ओपन झालंय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33 या अंकावर. चांगली गोलंदाजी राहिली आहे 5 ओव्हरमध्ये. अजूनही 5वं षटक प्रगतीपथावर असताना फक्त 33 धावा खर्च केल्यात. 5व्या ओव्हरचा विचार केला तर 3 चेंडूमध्ये एकच धाव खर्च करत एक विकेट देखील सौरभने आपल्या नाबावर केली आहे. सध्या तरी खेळपट्टीवर जयेश आणि मनोज दोन्ही डावखडे बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा चेंडू यावेळेस खूपच दुरून खेळण्याचा प्रयत्न केला, संपर्क करू शकला नाहीये. पुलर लेन मध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आपल्यावरच बॅटर नाराज होता कारण का फुलटॉस चेंडूचा त्याला फायदा घेता आला नाहीये
अजून एक डॉट चेंडू, चांगली गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा खर्च केल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये विशालने 4 धावा खर्च केल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या. आणि चौथ्या ओव्हरचा जर आपण विचार केला तर चौथ्या ओव्हरमध्ये 9 धावा खर्च केल्या आणि 5वं षटक सुरू आहे. 5व्या षटकाचा जर आपण विचार केला तर आतापर्यंत 1 विकेट घेतली आणि 1 सिंगल धाव खर्च केली. खूपच चांगली गोलंदाजी राहिली आहे. कमबॅक केले पूर्णपणे. नाणेफेक जिंकल्यानंतर जो कॅप्टनचा निर्णय होता की आम्ही कमीत कमी धावांपर्यंत क्षितिज स्फोट अतकोली संघाला रोखण्याचा प्रयत्न करू, तो प्रयत्न त्यांचा यशस्वी झालाय असंच म्हणावं लागेल. या इनिंगचा शेवटचा चेंडू, एक मोठा फटका येईल का? या बेलीस मनगटाचा वापर करून वळवण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क करू शकला नाहीये. लेगबाईच्या रूपाने 1 सिंगल धाव येते. ओव्हर क्रमांक 5वी या ठिकाणी समाप्त झाली आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना पहिल्या डावामध्ये क्षितिज स्फोट अतकोली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34 या अंकावर आणि जिंकण्यासाठी 35 धावांचं एक छोटंसं लक्ष. त्यानंतर मी पुन्हा एकदा कॉल करतोय जय गणेश वाफाले ए संघाच्या कॅप्टन आपण टॉच बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. त्या ठिकाणी स्वराजचे 11 डोले संघाचा कॅप्टन जोडला गेले. आपण लगेच नाणेफेक करणार आहोत. यानंतरची मॅच स्वराजचे 11 डोले आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय गणेश वाफाले ए संघ. तर विनंती असेल आमच्या व्यासपीठावर जोडलेले राहुलजी राटे साहेब आमचे ओनर, आपण टॉच बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आपल्या ठिकाणी या मॅचचं नाणेफेक केले जाईल. त्यांना निवृत्ती सर असं आलंय तर मान्यवरांना विनंती असेल आपण कॅप्टनला शुभेच्छा देऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. दुसरी मॅच या मैदानामध्ये खेळतात. पहिली मॅच दोन्ही कॅप्टनने हारले आहे. नाणेफेक जर आपण विचार केला तर नाणेफेक जिंकली ती डोले संघाच्या कॅप्टनने. पहिली मॅच हारलात, या मॅच मध्ये निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, त्याच्या मागचं कारण कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. नाणेफेक हारला, जिंकला असता तर यावेळेस मात्र प्रथम आपल्याला बॅटिंग करायची. 5 ओव्हरची मॅच आहे. मागची मॅच तुम्हाला हरावी लागली. यावेळेस दोन्ही हरलेले संघ एकमेकांसोबत रनअप झालेले संघ या सीझन मध्ये देखील त्यांनी चांगली कामगिरी केली. तर त्यांच्या विपक्षामध्ये लढत असताना किती टार्गेट सेट करशील? 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. काय सांगशील, ही एक मॅच आमच्या सर्व प्रेक्षकांना एक प्रेक्षणीय मॅच पाहायला मिळेल? डेफिनेटली, कारण की ही आमच्यासाठी आणि त्यांच्यासाठी दोघांसाठी एक नॉकआउट मॅच आहे. नक्कीच, जिंकला तर या स्पर्धेमध्ये टिकून राहाल आणि हरला तर घरचा प्रवास तुमचा सुरू होईल. त्यामुळे ही महत्त्वाची मॅच असेल आणि ही महत्त्वाची मॅचसाठी आमच्या कॉम्बॉक्सच्या माध्यमातून तुम्हाला देतोय शुभेच्छा. धन्यवाद. या ठिकाणी नाणेफेक जिंकली ती स्वराज 11 डोले संघाने आणि त्याने स्वीकारले या मॅचसाठी प्रथम क्षेत्ररक्षण. ओ टू कॉमेंटर बॉक्स. थँक्यू. धन्यवाद, थँक्यू सो मच दीपकजी सुतार सर. मॅचला होते सुरुवात. आपण पाहतोय विद्यमान सामना मैदानावरती पेश होत असताना एका बाजूने अतकोली आणि दुसऱ्या बाजूने ताकद लावत असताना टीम आपण पाहतोय मीनाक्षी स्पोर्ट्स कांदळी. या दोन संघादरम्यान सामना चालू आहे. 34 धावांचा पूर्वार्ध आपण पाहिला. 35 धावांचं टार्गेट असेल बॅटिंग करत असताना मीनाक्षी स्पोर्ट्स कांदळी संघाला. सलामीची जोडी मैदानावरती, पंचांचा हिरवा कंदील येतोय. गोलंदाज तयार असेल. गोलंदाजी मार्कवरनं निलेश. षटक क्रमांक 1 ची जबाबदारी मयूर आणि विशाल ही जोडी मैदानावरती. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहू शकाल विशालला. नॉन स्ट्राईक एंड वरती मयूर. षटकातला पहिला चेंडू पायावरती आदळतोय. शॉट फाईन लेग वरती फिल्डर आहे. चेंडूला स्टॉप करतोय. सिंगल धाव जरूर येते. एका धावेच्या मदतीने धाव फलकाला सुरुवात श्री गणेशा. याच दरम्यान सन्माननीय दिनेशजी पाटील साहेब, एक आदर्श उद्योगपती साहेबांचं आगमन झालंय. स्पर्धेच्या वतीनं हार्दिक पूर्वक सहर्ष स्वागत आहे. या दरम्यान हा चेंडू आपण पाहतो निश्चितच. त्याचबरोबर विष्णूजी पाटील साहेब डोळे गावचे माजी सरपंच आहेत आणि त्यांचं सुद्धा शुभागमन झालंय. या स्पर्धेला भेट देण्यासाठी
तरुणांवरती असणारं प्रेम दर्शवण्यासाठी साहेबांची सुद्धा उपस्थिती अतिशय अवर्णनीय होती आणि साहेबांचं सुद्धा शुभागमन झालंय. स्पर्धेच्या वतीनं सहर्ष हार्दिक मनपूर्वक स्वागत करूया. विनंती आहे आपण या मंचावरती स्थानापन्न व्हा. निश्चितच मान्यवरांची मांदियाळी सातत्याने आपल्याला पाहायला मिळतीये. यावेळेस ओरपी चेंडू प्रहार चांगला पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या दिशेनं रवाना. वन बाउन्स सीमा पार चौकार. निश्चितच आपण स्पर्धा पाहतोय. स्वराज 11 डोळे आयोजित डोळे चषक 2023. निवृत्तीजी मगर सर, त्याचबरोबर रुपेजी जाधव सर आणि त्यांची संपूर्ण टीम यांच्या सुपीक संकल्पनेतून साकार होणारा हा रंगारंग सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस बॅक टू द बॉलर खेळून काढले. चेंडूला स्टॉप करण्यात यश मिळालं, मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकला नाही. स्कोर कार्ड पुढे सरकलं, ते जाऊन पोहोचलं 7 या आकड्यावरती. 7 ऑन द बोर्ड, 7 धावा धाव फलकावर. निश्चितच ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा. पीटीसी पडगा टेनिस क्रिकेटमध्ये ही एक उच्च नामांकित स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. भिवंडीचं क्रिकेट मित्रांनो पहा, अतिशय देखणं मैदान. चारही बाजूला आपण जर पाहिलं असेल तर सीमारेषेच्या बाजूला रेलिंग आहे. त्याचबरोबर भरपूर सारी मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी घेतलेली आपल्याला पाहायला मिळतीये. भव्य दिव्य मंच आहे. त्याचबरोबर आपण पाहत असाल दोनही बाजूला खेळाडू कक्ष, अगदी खेळाडूंना डामडौलात उभे केलेले. प्रेक्षक राजासाठी सुद्धा स्टँड्स बनवलेले आपल्याला पाहायला मिळतील. अगदी समोरच्या बाजूला आपण पाहत असाल स्वराज 11 डोळे चषक 2023 हा कटआउट आपण पाहत असाल. सन्माननीय रुपेश भाऊ जाधव, त्याचबरोबर निवृत्तीजी मगर सर यांचे कटआउट आपल्याला पाहायला मिळतील. निश्चितच सामना विद्यमान मैदानावरती चालू होतोय. सिंगल कंप्लीट. एका धावेची मदत येते. धावफलकाला पुढे सरकेल. लेगबाईचा इशारा. 8 या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचलं. धावफलकावरती आपण पाहत असाल 8 धावा, 8 रन्स ऑन स्कोर कार्ड. 8 धावा धावफलकावरती. पहिलं षटक संपन्न झालं. धावफलकावर 8 धावा आहेत. टार्गेट जर आपण पाहिलं तर 35 धावा बनवायच्या आहेत आणि या टार्गेटचा पाठलाग करत असताना मैदानावरती मीनाक्षी स्पोर्ट्स कांद्री टीम खेळतीये. ऑप्शनच्या बाहेर पंचांचा व्हाईट बॉलचा येतो इशारा. एका धावेची भर येईल. धावफलकाला स्कोर कार्ड पुढे सरकलं, ते 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं. षटक क्रमांक 2 चालू झालंय. करण गोलंदाजी करतोय. स्ट्राईक वरती मयूरला आपण पाहू शकाल. नॉन स्ट्राईक एंड वरती विशाल. यावेळेस हलक्या हातानं प्लेस केलं. पॉइंट वरती फिल्डर चेंडूला अडवतो, फेक करतो. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आणि या अनुषंगानं ही एकेरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते. एक धाव कंप्लीट होतीये. एका धावेची मदत तिथे. धावफलकाला स्कोर कार्ड पुढे सरकलं, ते 10 या आकड्यावर. 10 ऑन द बोर्ड. यावेळेस बॅकफुटवर जाऊन पंच केलंय. पॉइंटला बीट केलंय. चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. निश्चितच हा येतो एक दमदार स्ट्रोक, चौकार. धन्यवाद.
चौकार येतोय 4 धाबांच्या मदतीने धावफलक जाता येते 14 या आकड्यावरती 14 ऑन द बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेला खेळण्याचा प्रयत्न, मात्र शॉर्ट थर्ड बॅनचा फिल्डर चालाक पाहायला मिळाला, चेंडूला स्टॉप करतोय. निश्चितच या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव येत नाही. स्कोर कार्ड स्थिरावलेलं 14 या आकड्यावरती. सिंगल धाव येते आणि या सिंगल धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड सरकलं. आता मात्र जबरदस्तरित्या हा झेल टिपला जातोय. माघारी परतावं लागेल. लागलाय हादरा, फलंदाज बाद. सिक्स्टीन ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 ची जबाबदारी इथून मात्र खांद्यावरती दिली जाईल. गोलंदाजी मार्कवरती येतोय अतकोली संघासाठी, आपण पाहू शकाल. गोलंदाज प्रमोद आलाय गोलंदाजी मार्कवरती. तिसऱ्या षटकाची जबाबदारी खांद्यावर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकाल 16 धावा. 35 धावांचं टार्गेट आहे आणि या 35 धावांच्या टार्गेटसाठी सुद्धा निश्चितच ताकद लावावी लागेल, झुंज द्यावी लागेल, कारण विजय मिळवायचा असेल तर या 35 धावांपर्यंत पोहोचावं लागेल. बॅटिंग करत असताना मीनाक्षी स्पोर्ट्स कांदळी या संघाला बॅट्समन आपण पाहू शकाल. स्ट्रायकिंग एंड वरती मयूर आहे, साथ देत असताना समीर. विशाल आहे. यावेळेस आपण पाहतोय इनसाइड आउटचा फटका, जबरदस्त प्रहार, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. मित्र दादाचा दादाचे लढतय सदा साथीनं, नेमना लागे यांच्या जोडीचा कमाल केली
यांच्या यारीनं कमाल केली यांच्या यारीनं कमाल केली यांच्या यारीनं 272 नंबरची गाडी दादाला लैला भली 272 नंबरची गाडी दादाला लैला भली. धन्यवाद. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय धावफलकावरती 20 धाबा आणि त्यानंतर मात्र बॅटची एज टिपलाय झेल संपलाय खेळ फलंदाज बाद. झुंजावं लागतं आणि यावेळेस झुंज थोडीशी कमी पडते विकेट किपरची. चेंडू सीमारेषेच्या दिशेनं प्रयत्नांची पराकाष्ठा पाहायला मिळाली. सीमारेषेच्या जवळ अगदी चेंडूला स्टॉप करण्यात यश मिळवलं. आपल्या संघासाठी एक चांगली कामगिरी पार पाडत असताना अतकोली टीमसाठी वाचवल्या या 2 धावा. 2 धावा येत आहेत. 2 धावांची मदत येईल धावफलकाला. स्कोर कार्ड 22 या आकड्यावर जाऊन पोहोचलं. 22 धावा धावफलकावर. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी मेहनत करावी लागते. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय दिन फलंदाज धनेश. यावेळेस हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. पंच आमच्याकडे वळाले. दोनही हात समांतर करत असताना अवांतरचा येतोय इशारा. एका धावेची भर स्कोर काढला होती आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकलं ते 23 या आकड्यावरती. 23 धावा धावफलकावर. पस्तीस धावांचा पाठलाग करत असताना मैदानावरती मीनाक्षी स्पोर्ट्स कांदळी टीम खेळतीये. यावेळेस जागेवरनं खडे खेळण्याचा प्रयत्न. मात्र बॅट आणि चेंडू मध्ये अंतर पाहायला मिळालं. बॅट स्विंग आली तोपर्यंत चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातात. प्रचंड वेगवान चेंडू डॉट. एक डॉट चेंडू जर येत राहिला तर मात्र सामन्यामध्ये कमबॅक करू शकेल टीम अतकोली संघ सुद्धा. कारण क्रिकेटचा हा खेळ मित्रांनो, जोपर्यंत शेवटची धाव निघत नाही, जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही, तोपर्यंत सामना कोण जिंकेल सांगणं नेहमीच कठीण असतं. त्यानंतरचा हा चेंडू सुद्धा स्वतः फॉलो थ्रू मध्ये स्टॉप करत असताना गोलंदाज प्रमोदनं हा चेंडू सुद्धा डॉट समाप्त केलाय. गुड बॉलिंग. स्कोर कार्ड स्थिरावलेला आहे 23 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना आपण पाहतोय या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक. या एका चेंडूवरती निश्चितच काय दिशा असेल हे पाहावं लागेल. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय फलंदाज निश्चितच बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज धनेश आणि त्याच्या साथीनं बॅटिंग करत असताना बॅट्समन आपण पाहतोय समीर. हा चेंडू सुद्धा डॉट येतोय. गोलंदाजाचं कौतुक व्हायला हवं. प्रबोधच्या माध्यमातून टाकला गेलेला आहे एक जबरदस्त गोलंदाजी. निश्चितच 12 चेंडू 12 धावांची आवश्यकता. जाऊया मंचावरती. निश्चितच मान्यवरांची मांदियाळी आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतीये. ग्रुप ग्रामपंचायत डोळेचे माजी सरपंच साहेब मंचावरती उपस्थित आहेत. सन्माननीय विष्णूजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान आपल्या मंचावरती केला जाईल. मी या स्पर्धेचे सर्वेसर्वा सन्माननीय निवृत्ती मगर सर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्माननीय विष्णू पाटील साहेब यांचा शुभ सन्मान आपल्या मंचावरती केला जावा. आपल्या शुभ हस्ते
सन्माननीय रवी ठाकरे सर यांचा शुभ सन्मान केला जावा. ग्रुप ग्रामपंचायत डोळेचे सदस्य सन्माननीय दत्ताजी शिंदे साहेब उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा शुभ सन्मान आपल्या मंचावरती केला जाईल. या संपूर्ण सोहळ्याला भेट देण्यासाठी तरुणांच्या पाठीशी सातत्यानं उभं राहणारी व्यक्तिमत्व आपण पाहत असाल. सन्माननीय निवृत्ती मगर साहेब यांच्या शुभ हस्ते साहेबांचा सुद्धा यथोचित मान सन्मान केला जातोय. निश्चितच मित्रांनो, डोळे हे गाव आपण पाहत असाल, भरपूर मोठं गाव आहे मित्रांनो. भरपूर सारी लोकवस्ती असलेले हे गाव. हिंदू धर्मियांना आपण पाहत असाल, मुस्लिम धर्मियांना आपण पाहत असाल, सर्व धर्माची लोक या गावामध्ये अगदी प्रेमानं एकमेकांच्या साथीनं आणि खऱ्या अर्थानं ऐक्यानं राहताना पाहायला मिळत आहेत. या गावात यावं आणि खऱ्या अर्थानं प्रेमाचं प्रतीक आपल्याला पाहायला मिळतं. जाऊया मैदानावरती, मॅच चालू होतीये. चांगली मॅच आपल्याला मैदानावरती सादर होताना पाहायला मिळते. बॅटची एज अँड टेकन, फलंदाज बाद. खालिंग टीमचे स्टार प्लेयर सन्माननीय यतीनजी शेलार सर, आपण कुठे असाल तर या मंचावरती. यतीन शेलार सर यांचं सुद्धा शुभागमन झालंय. खालिंग गावचे स्टार प्लेयर आहेत. विनंती आहे आपण मंचावरती या. मैदानावरती लागलाय हा ड्राफ्ट, फलंदाज बाद होतोय. सामना अजूनही मित्रांनो झुकलेला कुठल्या बाजूला असेल हे सांगणं कठीण आहे, कारण लो स्कोरिंग मॅच जरी असली तरी शेवटच्या मोमेंट पर्यंत आम्ही झुंज देऊ हे सांगत असताना हातकोली टीम मैदानावरती खेळतीये. 10 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. मैदानावरती सामना झुकला होता कुठे, सामना चाललाय कुठे, या प्रश्नाची उत्तरं मिळणं अतिशय कठीण झालंय. 12 चेंडू 12 धावांची आवश्यकता होती आणि आता जर आपण पाहिलं एका पाठोपाठ एक गडी बाद होत आहेत आणि कमबॅक करत असताना अतकोली संघ मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. 10 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. सामना आपण पहा. गोलंदाज सज्ज, गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल निलेश. पुन्हा एकदा अष्टपैलू खेळाडू. निलेशचा हा चेंडू यावेळेस यष्ट्यांचा वेध घेत असताना फलंदाजाची दांडी गोल, फलंदाज बाद. मित्रांनो, सामना होता कुठे, सामना चाललाय कुठे. निश्चितच प्रत्येक चेंडू नंतर सामन्याची दिशा आणि विजय कुणाच्या पदरात पडेल या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कठीण होऊन बसलंय. प्रत्येक चेंडू नंतर मात्र कमबॅक करत असताना आपल्याला पाहायला मिळते टीम आतकोली. प्रत्येक चेंडू नंतर निश्चितच सामन्यावरती पकड मिळवताना पाहायला मिळते टीम आतकोली. निलेश नावाचा खेळाडू मैदानावरती रणझुंजार गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. विजयाच्या दिशेनं वाटचाल करणारी ही गोलंदाजी आपण पाहत असाल. एका पाठोपाठ एक दिलेत हादरे. सामन्याचं समीकरण बदललं मित्रांनो. अजूनही 12 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक असतील. नऊ चेंडू आणि यावेळेस हा चेंडू हवेमध्ये आहे. झेलबाद करण्याची संधी येते आणि या दरम्यान ही सिंगल धाव कंप्लीट केली जाते. बऱ्याच काळानंतर धावफलक सरकलं पुढे जात येते. आपण पाहतोय 24 या आकड्यावरती. निश्चितच हा सामना कुठलाही संघ जिंकू दे मित्रांनो, क्रिकेटचा विजय होईल आणि या विजयासाठी जो संघ जिंकेल त्यांच्यासाठी सन्माननीय प्रकाशजी भोईर साहेब यांच्याकडनं 1111 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय मित्रांनो. जाऊया मैदानावरती. मॅचला रंगतदार अवस्थेमध्ये नेत असताना गोलंदाज निलेशनं केलेली गोलंदाजी मित्रांनो कोण विसरेल. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवर निलेश. स्ट्राईक वरती फलंदाज तयार. धनेश, मोठी जबाबदारी खांद्यावर. यावेळेस मागे सरसावत जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय. कोणी फिल्डर त्या ठिकाणी नाही. चेंडू सीमारेषेच्या दिशेनं प्रयत्नांची पराकाष्ठा. शेवटच्या मुवमेंटला चेंडू स्टॉप करतोय. अगदी वेगानं चेंडूचा पाठलाग केला.
शेवटच्या क्षणापर्यंत मॅच सोडायची नाही या आविर्भावामध्ये आतकोली टीम मैदानावरती खेळतीये. जबरदस्त कमिटमेंट 100% एफर्ट मैदानावरती देत असताना निश्चितच आपण पाहतोय धावफलक पुढे सरकलं जाऊन पोहोचलं ते 26 या आकड्यावरती. 7 चेंडू 9 धावांची आवश्यकता. सीमारेषेच्या बाहेर मित्रांनो जर कोणी झेल पकडला त्या ऐवा झेलसाठी निवृत्तीजी मगर साहेब यांच्याकडनं रोख पारितोषिक दिले जाईल. निश्चितच सर्व लाडक्या खेळाडूंसाठी पर्वणी, सर्व लाडक्या प्रेक्षकांसाठी सुद्धा पर्वणी. निवृत्तीजी मगर सर यांच्याकडनं ऐवा झेलसाठी 111 रुपयाचं पारितोषिक मित्रांनो दिलं जात आहे. जाऊया मैदानावरती. सामना रंगतदार अवस्थेत. 7 चेंडू 9 धावांची आवश्यकता. गोलंदाज निलेश पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाजी करत असताना. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस स्कॉट बिहाइंड साठी अपील केलं होतं मात्र कदाचित हा ड्रॉप झालेला झेल असावा. थोडासा निराश निलेश. निश्चितच आपल्या कामगिरीनं मात्र प्रभावित केलंय. निलेशनं आपल्या संघाला सामन्यामध्ये जिवंत केलंय. गुड बॉलिंग. डोळेगावचे हफीजी मौलाना माननीय मुसेफजी शेख साहेब यांचं सुद्धा शुभागमन झालंय. त्यांचं सुद्धा स्पर्धेच्या वतीनं सहर्ष हार्दिक मनपूर्वक स्वागत. जाऊया मैदानावरती मित्रांनो. सामना आपण पहा. क्रिकेटच्या मैदानावरती एक नेल बॅटिंग फिनिश आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितच एक रोमहर्षक सामना मैदानावरती पेश होतोय. 12 चेंडू 12 धावांची आवश्यकता होती आणि सामना जर आपण आता विचार करत असाल तर रंग बदलताना पाहायला मिळतोय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 8 धावांची आवश्यकता. सहा चेंडू 8 धाबांची आवश्यकता. चला मित्रांनो जास्त वेळ घेऊ नका कारण लख प्रकाशात आपल्याला मॅचेस खेळवायच्या बाकी आहेत. 6 चेंडू 8 धाबा. विजय कुणाच्या पदरात पडेल हे सांगणं मित्रांनो अजूनही कठीण आहे. 12 चेंडू 12 धाबांची आवश्यकता होती. निलेशचं घातक षटक आलं आणि खऱ्या अर्थानं या सामन्याला रंगत येताना आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचे 6 चेंडू शिल्लक 12 धाबांची आवश्यकता. जोडी मैदानावरती आपण पाहू शकाल. बॅटिंग करत असताना धनेश आणि मनीष ही जोडी मैदानावर. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहू शकाल फलंदाज धनेश आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती मनीष. गोलंदाजी मार्क वरती अनिल. जबाबदारी खांद्यावरती. 6 चेंडू 8 धावा डिपेंड करायच्या आहेत. गोलंदाज तयार. धनेश नावाचा फलंदाज. बराच वेळच्या खेळपट्टीचा ताबा घेतलेला हा फलंदाज मैदानावरती. 6 चेंडूंची खेळी शिल्लक 8 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू अनिलचा आणि पहिल्या चेंडूला दाखवले आसमान. चेंडू सीमारेषेच्या बाहेर रवाना होत असताना 6 धावांसाठी आसमानी टोला षटकार. विजयाच्या दिशेनं वाटचाल करणारा, विजयाचा दरवाजा ठोठावणारा हा स्ट्रोक आपण पाहतोय. धनेश कूल माइंडनं खेळत होता. जोपर्यंत मी मैदानात आहे तोपर्यंत माझ्या खांद्यावरती माझा स्वतःचा विश्वास आहे असं सांगत असताना धनेशनं ठोकलेला हा षटकार आणि 6 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड वेगानं फ्लाय झालं. 33 या आकड्यावरती समीकरण बदललं मित्रांनो. एका षटकारानंतर समीकरण बदललं. 6 चेंडू 8 ची गरज होती. आता मात्र 5 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. सामना आपण पाहतोय झुकत असताना. बॅटिंग करणाऱ्या मीनाक्षी 11 कांदळी संघाच्या वतीनं 5 चेंडू 2 धावांची गरज आहे. आणि हा फटका आपण पाहत असाल निश्चितच फ्लिक ऑफ द रिस्ट. पायावरती आलेला चेंडू फ्लिक करत असताना सिंगल धाव कंप्लीट केली जाते. स्कोर इज लेबल. आणि आता मात्र सुटकेचा निश्वास कदाचित सोडला असावा. संपूर्ण कांदळीकरांच्या गोटामध्ये आपल्याला टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळेल. 4 चेंडू
निश्चितच शिल्लक आणि एका धावेची आवश्यकता. विजयाच्या दिशेनं वाटचाल करत असताना टीम मीनाक्षी स्पोर्ट्स कांदळी संघ मैदानावरती खेळतोय. स्ट्राईक रोटेट होईल. गोलंदाज अनिल गोलंदाजी करतोय. 6 चेंडू 8ची गरज होती आणि या अशा वेळेला पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकत विजयाची मात्र गॅरंटी देणारी फलंदाजी धनेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. यावेळेस हा चेंडू बॅट्समनच्या शरीरावरती आदळतोय. सिंगल कंप्लीट होईल का हा प्रश्न. डायरेक्ट हिट जरूर झालं मात्र सिंगल कंप्लीट होतीये. विजयी होतीये टीम मीनाक्षी स्पोर्ट्स कांदळी. हार्दिक हार्दिक अभिनंदन. निश्चितच विजयी संघ विनंती आहे आपण सुद्धा या. विजयी संघासाठी रोख पारितोषिक होतं. सन्माननीय प्रकाशजी भोईर साहेब यांच्या वतीनं 1111 रुपयाचं पारितोषिक होतं. ते पारितोषिक वितरित केलं जाईल. त्याचबरोबर जाऊया मंचावरती. आपण पाहतोय मंचावरती यंग डॅशिंग डायनॅमिक पर्सनॅलिटी राहुलजी दळवी साहेब, ग्रुप ग्रामपंचायत खानिवलीचे सरपंच आहेत. साहेबांचा यथोचित मान सन्मान आपल्या मंचावरती केला जाईल. मी विनंती करतोय आपल्या मंचावरती साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जावा. राहुलजी दळवी साहेब युवा नेतृत्व आणि खऱ्या अर्थानं राजकारणात पाय रोवल्यानंतर आपल्या नावाची छाप आपल्या गावासाठी निश्चितच कर्तबगारी पार पाडत असताना व्यक्तिमत्व आपण पाहू शकाल. राहुलजी दळवी साहेब यांचा शुभ सन्मान. जातोय